नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। मित्रांनो, देशात उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे। देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आहे। तर आंध्र प्रदेशातील नांदेड येथे सर्वाधिक 46.30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। हवामान विभागाने पुढील 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे, तर काही ठिकाणी पावसाचा अंदाजही जारी करण्यात आलेला आहे। हवामान विभागाने आज आणि उद्या पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे। तर गुजरात, कोकण आणि गोव्यासह देशभरात उष्ण तापमानासह उकाडा राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। हवामान विभागाने आज आणि उद्या कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्ण हवामान राहील, तसेच उकाडाही जाणवेल असा अंदाज दिलेला आहे। तर सोमवारपासून मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही दिलेला आहे। हवामान विभागाने सोमवारी, मंगळवारी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलेला आहे। तर बुधवारी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया तसेच सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिलेला आहे। तर मित्रांनो, माहिती चांगली वाटली तर व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।